अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर येथून नुकतीच 6 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिव कावड यात्रेत पंचक्रोशीतील सर्व भक्तांचे मन जिंकले आहेत। 12 किलोमीटरच्या या शिवयात्रेत शिस्तीचे, भक्तीचे व उत्साहाचं दर्शन झालंय। 6 ऑगस्ट रोजी शिंगणापूर येथून आशिष बेथरिया व त्यांच्या मित्रमंडळांनी आयोजित केलेल्या या भव्य दिव्य कावड यात्रेला पंचक्रोशीतील शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। शिंगणापूर येथून सुरू झालेली 12 किलोमीटरची शिव कावड यात्रा दारापूर, नावेळ, खोलापूर व श्री क्षेत्र वाटोडा शुक्लेश्वर येथे संपन्न झाली आहे। या शिव कावड यात्रेमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। या शिव कावड यात्रेत एका शिवभक्तांनी एक मोठा वजनदार त्रिशूल घेऊन शिव महादेवासारखं नृत्य केलंय। या नृत्याने पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांचं लक्ष आकर्षित केलं होतं। या कावड यात्रेचे हे दुसरे वर्ष असून या कावड यात्रेत हजारोंच्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते। असाच्या प्रदोष या मुहूर्तावर आपणही या कावड यात्रेचं या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। श्री क्षेत्र काळा मारुती मंदिर शिंगणापूर येथून ही कावड यात्रा निघालेली आहे। ती श्री क्षेत्र शुक्लेश्वर या ठिकाणी भगवान शुक्लेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन त्या कावड यात्रेची समाप्ती होणार आहे। तर सर्व शिवभक्तांच्या कृपेने म्हणा किंवा सर्व शिवभक्तांच्या सहकार्याने या कावड यात्रेचं भव्य प्रस्थान या संपूर्ण पंचक्रोशीमधून निघालेलं आहे। संपूर्ण पंचक्रोशीमधील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत महिला मंडळी सर्व या कावड यात्रेमध्ये सहभागी आहेत। हजारोच्या संख्येने लोक या कावड यात्रेमध्ये सहभागी आहेत आणि ही कावड यात्रा माता पयुष्णीचं म्हणजेच पूर्णा नदीचं पवित्र जल घेऊन श्री शुक्लेश्वर मंदिरापर्यंत पोहोचणार आहे। म्हणून तिचा जो मार्ग आहे तो शिंगणापूरवरून निघालेली असताना दारापूर, नावेड, कसबा, कोटेश्वर भगवान आणि नंतर शुक्लेश्वर, काळेश्वर भगवान अशा ठिकाणी ही कावड यात्रा संपूर्ण आमच्या परिसरातील लिंगावर जलाभिषेक करत करत त्या ठिकाणी शुक्लेश्वरपर्यंत पोहोचणार आहे। सर्वांच्या तसंच शुक्लेश्वर मंदिर वाटोडा शुक्लेश्वर या ठिकाणी सर्व मंडळींच्या तर्फे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। कावड यात्रा तिथे पोहोचली की लगेच महाप्रसादाला सुरुवात होईल, तरी सर्व मंडळींनी याचा सुद्धा अवश्य लाभ घ्यावा। राम धनराज खर्चान, आरसीएन न्यूज, अमरावती।